घे मावशी, दार उघडलं. ये ये इकडं अशी ये समोर. काय गापे काय लावलंस तू हे? हा आली तारा तारा खोलीत काय घुसली, दार लावून घेतलं. तुला काय वाटलं तू कलेक्टर झाली म्हणून लय अतिशहाणी झाली का? हा हे कलेक्टर बिलेक्टर सगळं बाहेर ठेवायचं सांगून ठेवते तुला. इथं ह्या घरातली सून आहेस तू, कळलं का? अगं लाज वाटत नाही का? बोल ना काहीतरी. कुठं गेली होती ग तू? हा अख्ख्या वड पौर्णिमेच्या दिवशी तिकडं नवऱ्याला जेलात टाकलं आणि कुठं गावभर हिंडत होती? सांग ना काय करत होती तू? अगं बोल ना तो. मावशी अहो काय बोलताय तुम्ही? ग बसा, एकदम ग बसायचं, कुणी बोलायचं नाही. बोल तू कुठं गेली होतीस तू? सांग मला. अहो मावशी धक्का बसलाय ना तिला पण. हा धक्का बसलाय म्हणत धक्का तिला तिचा ना धक्काच बाहेर काढते आता. थांब जरा, तुला चांगली काय सोडा लावले. गबस, काय चाललंय का तुमचं? हा सांग कुठं होती तू? सांग. पिवताई मला भूक लागली ग, खायला आहे का काही? अगं तुला लाज लाज्जा काय हाय का नाही? एवढी मी बोलते तुला खायचं सुचतंय होय? हा अगं कशी भूक लागली तुला? तिकडे तुझा नवरा उपाशी तापाशी असेल ना, तुरुंगात टाकून आली त्याला. तुला खायला पाहिजे होय? खायला पाहिजे तुला. मला खायचंय, मला भूक लागलीये. रुक्मिणी अगं बघ काय चाललंय हे तुझ्या घरात. अगं तुझ्या पुतण्याला जेलात टाकलाय तिने आणि स्वतः खादाडायला गेली. हिला कसं काय वाटत नाही? तिकडे त्यांनी काय खाल्लं बी नसल, एक अन्नाचं कण बी त्याच्या पोटात नसल आणि हिला जेवायचं पडलंय. आता खूप आहे रुक्मिणी. अगं बघितलं का केवढं ताटभर जेवण घेऊन आली? हे बघ भात बी केवढा घेतलाय. अगं हिला लाज वाटत नाही का? तिकडं नवरा उपाशी तापाशी जेलात आहे आणि ही तर खात बसली. आपण ना अगं बोल ना काहीतरी. अगं मावशी काय बोलते त्याचं उत्तर तरी दे. अगं एवढं ताटभर घेतलंय वाढून, विचारायचं तरी घरातली माणसं जेवल्यात का नाही का? तुला काय पडलं नाही का काय त्याचं? पप्पी अगं मला तरी सांग ना काय होतंय ते. मला वाटतंय तिला शॉक बसलाय. गिळायचं बरं सुस्तय. शाक बसला म्हणे शाक. एक येडी शहाणी झाली आणि एक शहाणी येडी झाली वाटत. सुजय मला असं वाटतं प्लीज आपण तिला वेळ देऊयात का? हा कशाला येळ देऊ? अगं लय लाड झालं तिचं. दम जरा खाऊच देणार नाही. ए उठ चल उठ, अजिबात जेवायचं नाही. उठ उठ उठ, उभे राहायचा. उठ, खायला पाहिजे काय तुला? अजिबात जेवायचं नाही तू. एक नंबरची नाटकी आहे रुक्मिणी. हिला नाटक कंपनीत भरती केली असती तर पहिला नंबर मिळवला असता. असली नाटकी धरून चांगली थोबाडली पाहिजे हिला. वहिनीनं राग आला असणार आहे वाटतं. बरोबरच आहे म्हणा. बघा वहिनी, मी आधी सांगतोय तुम्हाला, मी काय अर्जाला सही घ्यायला लावली नाही. तोच मला स्वतः म्हणाला की मी सही घेऊन देतो, पण मला त्या बदल्यात जमीन पाहिजे काकांच्या नावावर करून. तुझे कशाला आता तो विषय काढतो? राहिलं मी आपलं जे खरं ते सांगितलं. वहिनीनं नेहमी खरं ऐकायला आवडतं ना, म्हणून. ए आप्पे अगं असं काही येड्यासारखं करायला लागलीस? अगं काय झालंय सांग तरी. अहो आई कुठे काय झालंय मला? अहो मला फक्त जेवायचंय. ताई अजून काही आहे का खायला? थांबा नाही तर मीच बघ. दब जरा. कशी काय खाती ना बघतीस. ए आपे काय चाललंय तुझं? हा चल हो घराच्या बाहेर. इकडं बघ काय झालंय तुला? माझ्याशी तरी बोल ना. घरात सगळ्यांना तुझी काळजी वाटते ना म्हणून सगळेजण बोलतायत. का असं विचित्रासारखं वागतेस? काय झालंय? अगं पिवताई मी कुठे विचित्रासारखी वागतेय? मला खायचंय फक्त. आणि फक्त मला नाही तर बोल ना काय झालंय? मला माझ्यासाठी नाही तर माझ्या पोटातल्या बाळासाठी खावंच लागेल आता. वया बघ रुक्मिणी कसली पोरगी आहे ही. मला ना त्या अर्जाची दया येते बघ. असली बायको मिळाली त्याला. किती निष्ठुर आहे ही. तुझ्या पोटाला जर पोर असतं ना तर त्याला बी उपाशी मारला असतस तू. असली निर्धावलेल्या काळजाची हाय. बघ रुक्मिणी अगं कशी निर्लज्जासारखी दात काढते ही.
अपर्णा, तुझी इच्छा नाहीये का आता आमच्याशी बोलायची? मी तर म्हणते हाकलून द्या सरळ. घरातल्या करत्या पुरुषाला तिने तुरुंगात टाकलंय. हिनी केला का घरादाराचा कधी विचार आपल्या? हा, मग आपण कशाला हिथं ठेवायची हिला? आता को बया कळसच झाला म्हणायचं आता या पुरीचा. असली निर्ढवळलेली पोरगी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आपण तिला एकटीला सोडूया. मला पण तेच वाटतंय. तिचं मन नाही आता थाऱ्यावर. हे म्हणतात ते बरोबर आहे. आपण अपर्णाला एकटीलाच सोडूया. अरे तुम्हाला कळत कसं नाही काय? काळडी सांगू का आता मी? मला वाटत होतं जेव्हा ही पोरगी घरात आली ना की ही नक्की आपलं घर बुडवणार. काय काय नाही केलं हिनी. हा, घरात आली तसं ते सरकारानं उलट पालट काय काय बोलायला लागली. ते बिचारं निघून गेलं. आणि आता तर काय नवऱ्याला जेलात टाकलंय आणि खात बसली. मी पहिल्यापासून बोलत होते पण माझ्यावर कुणी विश्वास नाही ठेवला. पण मावशी भाऊजींनी केलीच आहे तेवढी मोठी चूक. त्यांनी बायकोला फसवलंय. अगे काय फसवलं लावलंय तवा? काय केलंय त्यांनी? हा, त्यांनी काय 2-4 खून बिन केलेत का काय तवा? फक्त त्यांनी पैसा घेतलं आणि ते बी कशासाठी घेतलं? हिचाच बाप मारायला लागला होता, त्यालाच वाचवायला घेतलं ना. हा, आणि स्वतःच्या बापाला शेती घेतली. त्याच्यात काय त्यांनी चुकीचं केलं तवा? मला तर त्या अर्जाच्या मनाचा विचार करूनच रडायला येतंय. तुम्ही सगळी गप्प बसा. तुम्हाला अर्जुनच्या मनाचं पडलंय, या पोरीचा विचार करा की. हो मामनजी, भाऊजींच्या भावनांचं तरी. कसल्या भावना रुपाली सांग ना, कसल्या भावना? अगं सुरुवातीपासून या पोरीनं काय मागितलं होतं? हा, काय भावना होती तिची? तिला एक इमानदार प्रामाणिक नवरा हवा. काय केलं आपल्या अर्जानं? रुपाली, अगं अर्जा माझ्या काळजाचा तुकडा आहे. मला अर्जाशिवाय दुसरं काय बी दिसत नाही. पण आज मला एवढंच दिसतंय, आपला अर्जा चुकलाय म्हणजे चुकलाय. पण लई सोपं आहे र, लई सोपं आहे आपल्या पोराची बाजू घेणं. पण अरे सुनेची बाजू कोण घेणार? अरे ती मी घेतोय. अरे त्या अर्जासोबत सगळं आहेत रे त्याचं. त्याचा बाप आहे, भाऊ आहेत, वहिनी आहेत. पण या पोरी सगळं कोण आहे र? कोण आहे? अरे अख्खं घरदार सोडून आली ती. कुणामुळं? अर्जामुळं आली ना. आणि काय केलं अर्जानं? अर्जानं त्याचा विश्वासघात केलाय. अरे ही आप्पी जेव्हा आपल्या घरात सून म्हणून आली ना, तेव्हा तिनं सगळ्यांशी जुळवून घेतलं र. ही ना तक्रार. आणि आज आपली वेळ आहे तिच्याशी जुळवून घ्यायची. ती बी ना तक्रार. तुम्ही तर गप्प बसा, अजिबात बोलू नका. अहो तुम्ही माणूस आहे का गिटार? आल्यापासून बघतोय मी सारखं टोचून 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 बोलताय तिला. अहो तिला नाही बोलायचं तर नका बोलू देऊ. तिला आत बसायचं तर बसू द्या. तिला जेवायचं तर जेवू द्या, झोपायचं तर झोपू द्या. तिचं घर आहे, तिला पाहिजे ते करू द्या तिच्या मनासारखं. वा बाय तुम्ही. आणि तुम्ही कुणी नसला ना तिच्या बरोबर तर हा बाप आहे तिच्या बरोबर. निघा. जेव ग पोरी. अभी तू हसती काय अप्पे? लवकर ये, पाणी मत अंगावर, गार लागते. अपर्णा, अहो ताई, हा
अहो सॉरी अहो माझं लक्ष नव्हतं मी. अगं मला कशाला सॉरी म्हणतेस? पण काही झालंय काय तुला? काल रात्री पण विचित्रच वागत होतीस. बाई हो विचित्रासारखं काय, मला खरंच भूक लागली होती हो. अगं तेच तर, घरात एवढं सगळं चाललेलं असताना तुला भूक लागली होती, हेच नाही का तुला विचित्र वाटत? बाई मी याआधी असं कधी वागली आहे का? माझ्याकडे काहीतरी कारण असेल ना. अगं तेच, काय कारण होतं अपर्णा? अर्जुन भाऊजींना तुरुंगात टाकलं, काय कारण होतं त्याचं? बाई हो असं काय करताय? ह्यावेळी तुझं चुकलंच अपर्णा. मी चुकली आहे? हो, तुझंच चुकले. हे बघ अपर्णा, हे जे काही केले ना भाऊजींनी, ते घरासाठी केले, घरातल्यांसाठी केले. त्या पैशाची भाऊजींनी चैनी नाही केल्या ना. बाई हो त्यांनी लाच घेतलीये आणि खूप महत्वाचं कारण आहे. अपर्णा, तुझ्या आधीपासून मी भाऊजींना ओळखते, अगदी तुमच्या लग्नाच्या आधीपासून. भाऊजींनी जे काय केले ना, ते सगळं घरासाठीच केले. ताई मला नाही माहिती का हे सगळं? तुझ्यासाठी पण केले. ताई तुम्हाला बाल्याकोळीची गोष्ट माहिती आहे का हो? अहो तो चोरी करायचा, लूटमार करायचा आणि त्याला कोणी विचारलं तर म्हणायचा हे सगळं मी माझ्या घरच्यांसाठी करतो. पण एकदा नारद मुनींनी त्यांना विचारलं, एकदा घरच्यांना विचार, तू जो काही मार्ग निवडलाय तो त्यांना पसंत आहे का? आणि तेव्हा तो चपापला आणि तेव्हाच त्या बाल्याकोळीचा वाल्मिकी झाला. ताई हे बघ अपर्णा, मी शिकलेल्या पोरींसारखं मला नाही बोलता येत, पण मला एवढं मात्र नक्की कळतं की आता सगळ्यात जास्त गरज भाऊजींना कुणाची असेल ना, तर ती तुझी आहे. ताई अहो मलाही सगळ्यात जास्त आत्ता अर्जुनची गरज आहे. काय ग? अयो असं काय करतायत? त्यांनी फसवलंय मला, माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलाय त्यांनी. हे चुकीचं नाहीये का? ही चूक तुला एवढी मोठी वाटते? ताई एवढी मोठी चूक म्हणजे? अहो तुम्ही असं काय बोलता मला कळतच नाहीये. त्या दिवशी ती दारूवाली बाई बाहेर येऊन त्याच्यावर खोटे नाटे आरोप करत होती, तेव्हा तुम्हीच म्हणलात ना की माझ्या अर्जुन भाऊजींवर पूर्ण विश्वास आहे. मग आता त्यांनी तुमचा विश्वासघात नाही केला? केलंय, पण त्यासाठी मी त्यांना तुरुंगात नसतं ना टाकलं. अहो ताई मी माझ्या मर्जीने तुरुंगात नाही टाकलंय त्याला, तो रंग्यात सापडलाय म्हणून पोलीस घेऊन गेलेत. अगं तू थांबू शकली असतीस, तुझी इच्छा असती तर. ताई तो माझा नवरा आहे म्हणून त्याच्या सगळ्या चुका मी पोटात नाही ना घालू शकत. हे बघा तुम्ही जे काही म्हणताय ना ते मला नाही पटत आहे. तो चुकलाय ना तर त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. अपर्णा, हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मला ना लहानपणापासून हेच शिकवले, नवरा कितीही चुकला, कसाही वागला तरी त्याची प्रत्येक चूक पोटात घालायची. ह्याने आपण बाई म्हणून मोठ्या ठरतो. मला जे वाटलं ते मी सांगितलं. शेवटी तू आणि तुझे विचार. अपर्णा, आमच्या पोटाला पोर नाही तरी आम्ही जुळवून घेतोय, आणि तुमच्याकडे सगळं आहे तरी तुम्हाला जुळवून घेता येत नाही. म्हणतात ना, ज्याच्याकडे सगळं असतं त्याला त्याची किंमत नसते. काय रे आप्पे, काल रात्री काय आलं होतं तुला? हो मावशी, खावा की गप तुम्ही. आता गो बया, मी काय चुकीचं बोलले का? काल करतच होती तशी, आणि बया एवढं होऊन बी लाज नसल्यासारखं खात बी बसली होती. मावशे, आता बी खातच बसली की? आता तरी कुठं काय वाटतंय तिला? तुझे तिला धक्का बसलाय. काय धक्का बसलाय म्हणे? धक्क्यात खायचं बरं सुचतं तिला. तिने अन्न पाणी सोडून द्यावं अशी इच्छा आहे का तुझी? अगं मी तर सोडलंच असतं, तुला सांगते खरंच सोडलं असतं. चोऱ्या करून राहताय की इथं बिनबोबाट? जरा विचार करून बोला, कसल्या चोरीचं बोलताय हो? आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम बघा. अख्या गावभर चोऱ्या केल्यात त्यानं, आणि ते बी पोलिसाची वर्दी घालून. लागल्यात लगी मला बोलायला. मावशी,
तुम्ही असलं काही बोलू नका या ठिकाणी. आता गो बाया हे मला बोलणार आणि मग मी ग बसीन असं वाटलं का काय? जाऊ देत, घ्या खाऊन. अर्जुन कदमांचं घर हेच का? हा, काय झालं? आम्हाला तुमच्या घराची जडती घ्यायची आहे. हे त्याचं वॉरंट. माझ्या घराची झडती घ्यायची? मी कोणी माहिती ना तुम्हाला? साहेब, नियमानुसार आम्हाला जडती घ्यावी लागेल. मला कसला नियम सांगताय? काही सापडलं नाही असं लिहा. निघा. काय ग बाया, आता हे दिवस बघायचं बाकी राहिलं होतं. बरं झालं ती रुक्मिणी दवाखान्यात गेली, नाही तर तिला किती वाईट वाटलं असतं. वाट कसली बघताय? निघा की. साहेब, असं नाही करता येणार. मी सांगतोय ना, मग करायचं. अहो पण नाव काय रे तुझं? नाव सांग मला. फोन कुठे आहे माझा? 2 मिनिटात नोकरीवरून काढतो मी बघ तुला. 1 मिनिट भाऊजी, कायद्यानुसार त्यांना जे करायचे ते करू द्या. अगं ए आपे, अगं तुझी बुद्धी भ्रष्ट बिष्ट झाली का काय? काय बी काय बोलतीस? मावशी, काल अर्जुनला पकडून नेले ना, म्हणून ते झडती घ्यायला आलेत आपल्या घराची. माझ्या घराची झडती घ्यायची नाही बस. या घराचा सरकार मी आहे. इथं फक्त माझा कायदा चालतो. सरकारी कामात तुम्ही अडथळा आणलाय म्हणून तुमच्या विरोधात मी साक्ष देईन. अगं ए घर बुडवे, अगं त्याला जेलात टाकून समाधान नाही झालं का बाया तुझं? मावशी, अर्जुनने घरात काही पैसे ठेवले असतील तरच सापडतील ना, नसतील तर नाही सापडणार. आपली म्हणते ती बरोबर आहे. माझ्या घरात आजवर पोलिसांनी पाऊल टाकलं नाहीये. मी आता बी पाऊल टाकू देणार नाहीये. नाही भाऊजी, मग तुम्ही जर असं वागलात ना तर तुमच्या विरोधात मला साक्षी द्यावीच लागेल. आपे तू मला सुजय, तुम्ही घ्या झडती. हवलदार, घरातला कोपरा न कोपरा शोधून काढा. साहेब, घरात काहीच सापडलं नाही. काय गे आपे, साऱ्या घराची उलथापालत करून आता तुझ्या जीवाला शांती लागली का? मी आधीच सांगत होतो, घरात काहीच सापडणार नाही. चला, आम्ही येतो.
एक मिनिट सर, मला एक जागा माहिती आहे, तिथे एकदा चेक करता का? काय करावं बाया हिचं? अगं का तू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायला लागली आज? हा, तुम्हाला सांगते ही नक्की घर बुडवणार आहे आता आपलं. सर एकदा चेक करा ना. हो